आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। राज्याच्या काही भागात पाऊस पडतोय तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस पडतोय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेल्या महिन्याभरापासून लांबलेला पाऊस अखेर बुलढाण्यामध्ये दाखल झाला आहे। जिल्ह्यात खरीपाची तब्बल 7.5 लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे। त्याआधी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। वाशिमच्या लोणी बुद्रुकसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावलेली असून शेतकऱ्यांनी केलेली खरीपाची पेरणी पाण्याअभावी सुकत होती। आजच्या पावसाने या खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे कोकणातले धबधबे आता प्रवाहित झालेत। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला सवत्सडा धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनला आहे। उंच कड्यावरनं कोसळणारा हा धबधबा मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच भुरळ घालत असतो। लातूरमधल्या घारणी प्रकल्पाच्या पाण्याचा वाद पेटलेला आहे। या प्रकल्पातनं लातूर शहराला पाणी द्यायला शिरूर, अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातनं विरोध होतोय। गेल्या 7 दिवसांपासून नागरिकांचं उपोषण आणि आंदोलन सुरू आहे। वसई विरारमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसानं जोर धरल्यामुळे सखल भागात पाणी साचून वाहन चालकांची वाहनं बंद पडतायत। गालानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजी मार्केट वसवलं जात असतं। या मार्केटमध्ये भाजीपाल्याचा कचरा रस्त्यावरच टाकल्यानं गटार तुंबतायत, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सोलापुरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं असून रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। एका दिवसात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। नारायणगाव बाजार समिती टोमॅटोला गेल्या 10 वर्षातला उच्चांकी दर मिळालेला आहे। सध्या 1 किलो टोमॅटोचा दर 1,200 रुपयांवर असून 20 किलोच्या क्रेटला 2500 ते 2800 रुपये दर मिळतोय आणि यामुळे आता क्रेटची आवक वाढलेली आहे। यवतमाळमध्ये कापसाचे दर वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांना सुरुवातीला कापूस विकला नाही। आता खरीप हंगामासाठी आर्थिक अडचण येत असल्यानं शेतकऱ्यांना आपल्या घरातला कापूस बाजारात विक्रीसाठी आणलाय। मात्र कापसाचा दर 1000 रुपयांनी कोसळल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। महानगरपालिकेनं शहरामध्ये रिक्षा थांबे द्यावेत या मागणीसाठी नांदेडमध्ये रिक्षा संघटनांनी आंदोलन केलंय। यावेळेला रिक्षा चालक आपल्या रिक्षासह सहभागी झालेले होते। रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं, शहरातल्या खुले परवाने तत्काळ बंद केले जावेत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। संगमेश्वर तालुक्यात धरणाच्या खोदकामासाठी कंत्राटदारानं सुरुंग लावल्यानं वायंगमे गावातील 40 घरांना तडे गेलेले आहेत। काही घरं मोडकळीला आलेली आहेत। मुसळधार पावसात घरं कोसळण्याची भीती आहे। प्रशासनानं याकडे लक्ष न दिल्यास धरणाचं काम बंद पाडू असा इशारा देण्यात आलेला आहे। नांदेड शहरातल्या बेघर आणि गरीब प्रवाशांसाठी पालिकेनं निवारागृह सुरू केलेलं होतं। हे निवारागृह गेल्या 1 वर्षापासून धूळखात पडल्याचं दिसतंय। बेघर पुन्हा एकदा रस्त्यावर आले। जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत। जुन्या पेन्शन योजना मिळावी यासाठी आणि यासह इतर 17 प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते। खेडच्या लोटे एमआयडीसीत पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन उघड्यावरच्या नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। तर ज्या नाल्यात हे पाणी सोडलं जात आहे त्याच नाल्यातून पिण्याच्या पाण्याची सुद्धा पाईपलाईन जात असल्यानं स्थानिक आक्रमक झाले। कंपन्यांवर कारवाईची मागणी होतीये। बुलढाण्यातल्या एका कोरड्या विहिरीमध्ये एक अस्वल पडल्याची घटना समोर आलेली आहे। ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या हनवतखेड परिसरातली ही घटना आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या विहिरीमध्ये पिंजरा टाकून अस्वलाला सुखरूप बाहेर काढलाय। अस्वलाची आरोग्य तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेला आहे।
छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे आणि यासाठीचा नकाशा महानगरपालिका प्रशासकांसमोर सादर करण्यात आलेला असून ग्रीन झोन मधल्या 75,000 मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे। त्यामुळे अंदाजे 3 लाख लोकांना याचा फायदाच होणार आहे। शहापूर बस डेपो हे नागरिकांसाठी एकमेव मोठं बस स्थानक असून त्याची आता दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोडकळीला आलेले बस स्थानकाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। शहापूर बस स्थानक आता तळीरामांचा अड्डा बनल्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत। सांगलीमध्ये शेतकऱ्याचा मित्र समजल्या जाणाऱ्या बैलांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। बैलांचे रंगरंगोटी करून सजावट करून पूजन करण्यात आलं आणि पुरणपोळी आणि भाजी यांचा बैलांना नैवेद्य भरवून बैलांची मिरवणूक काढण्यात आली। शेकडो वर्षांपासून मिरजेतल्या बैलांच्या करीची परंपरा अखंड जपली गेलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता राहावी यासाठी म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यान्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत। हे आदेश शहरात पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 4 जुलै ते 18 जुलैपर्यंत असतील। शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीनुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाहीये। कन्नडमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबावी या मागणीसाठी जनशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। शेतमालाला योग्य दर देऊन शेतकऱ्यांचं शोषण थांबावं अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। भुसावळमध्ये कमी प्रमाणात पाऊस असल्यामुळे यावर्षी हतनूर धरणाचे दरवाजे बंदच आहेत। पाहिजे तेवढा पाणीसाठा नसल्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते। गेल्या वर्षी 17 जूनला धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले होते, मात्र जुलै महिना उजाडला तरी धरणाचे दरवाजे अद्याप बंदच आहेत। वाशिमच्या अमानी ते पांगरी या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलं गेलं असून एका आठवड्यात रस्त्यावरचं डांबर उखडून खड्डे पडलेत। यासाठी जबाबदार असणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करून रस्ता दुरुस्तीसाठी चांगल्या दर्जाचं साहित्य वापरण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावात राहणारा राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या 7 ते 8 वर्षांपासून योगाचे धडे देतोय। योगाचं शिक्षण देताना तिथे राहणाऱ्या मुलीशी त्याची ओळख झाली आणि आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। गावी आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला संपूर्ण गाव उपस्थित होतं। परभणीसाठी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळालेली असून केंद्रीय मंत्रालयानं नॅशनल मेडिकल कमिशनकडे या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे। यावर्षी महाविद्यालय सुरू होणार असून प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होईल। या निर्णयामुळे परभणीकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। अष्टविनायक दर्शनासाठी एसटी महामंडळाच्या वतीनं पिंपरी चिंचवडमधल्या वल्लभनगर आगारातनं विशेष एसटी बसची सोय करण्यात आलेली आहे। ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा देण्यात आलेली असून प्रवाशांसाठी मुक्कामाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन वाहतूक निरीक्षकांनी केलंय। HIV ग्रस्त मुलांना शाळेत प्रवेश दिला जाऊ नये अशी धक्कादायक मागणी बीडच्या पाली गावातल्या पालकांनी केली आहे। अशा मुलांमुळे आमच्या मुलांना सुद्धा बाधा होईल या गैरसमजातनं पालकांनी शाळेलाच कुलूप ठोकलंय। HIV ग्रस्त मुलांची स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी पालक करतायत। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीनं शरद पवारांसोबत जाण्याचा ठराव मांडलाय, तशी प्रतिज्ञापत्र सुद्धा भरून घेतली गेलेली आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अजित पवार यांच्यासोबत जाणार नाही। आम्ही सगळे शरद पवारांसोबतच राहणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केलेला आहे। बुधवारी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। महावितरणच्या कारभाराला कंटाळून शेतकरी सौर ऊर्जेकडे वळत असल्याचं दिसून येत आहे। परभणीतल्या सौर पंपासाठी 4,000हून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत। वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांनी आता अक्षय्य ऊर्जेचा मार्ग निवडलाय। सावरबंध गावातून देवदर्शन करून गावाकडे परतणाऱ्या भाविकांची कार उलटून अपघात झाला। या 4 जण गंभीररित्या जखमी झाले तर अनेक जण किरकोळ जखमी झाले। चिपळूण गुहागर मार्गावर 3 वाहनांचा अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे। भरधाव कारनं प्रवासी जीपला धडक देत रिक्षाला उडवलंय।
या अपघातात दोन्ही वाहनं उलटलेली आहेत। रिक्षातील शाळकरी मुलांसह 9 जण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।